आजच्या मीटिंगमध्ये आपण काय करणार की थोडं प्लॅन कसे द्यायचे आणि कुठल्या प्लॅनचं समजा 5 लाखाचा तर प्लॅन देतोच 21 वर्षाचा, पण 16 वर्षात दिला तर काय होईल किंवा 20 वर्षात दिला तर काय होईल हे आपण थोडं त्याला स्टडी करणार आहे. ह्याच्यातनं काय होईल की आपले कॉन्फिडन्स लेवल चांगले वाढत. 5 लाखाचा सगळेच लोक प्लॅन घेतील असं नाही. बरीच लोक 1 लाखाचा पण मागतील, 2 लाखाचा मागतील, 3 लाखाचं पण मागतील, 5 लाखाचं पण मागतील. म्हणजे काय होणार आहे की ज्यावेळेस प्लॅन एखादा आपण देऊ, प्लॅन देत असताना त्या व्यक्तीला काय आवडतंय ह्याचा ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करा. आपण कसाही प्लॅन देण्यात पण मजा नाही. तो काय म्हणतोय की मला चांगला प्लॅन द्या, मग त्याचं काय होतंय की तो म्हणतोय की मला मनी बॅक द्या, मनी बॅक. त्याच्या मनात काय मनी बॅक. मग मनी बॅक प्लॅन देतोय आपण त्याला. मनी बॅक प्लॅन देत असताना तो म्हणतोय की चांगला आहे. तरी कुठंतरी कोणाकुणा तरी ऐकलं असतं की मनी बॅक प्लॅन चांगले आहेत, मनी बॅक प्लॅन चांगले आहेत, मनी बॅक प्लॅन चांगले आहेत. मग तो काय करतोय की आपल्याला फक्त म्हणतो की आम्हाला मनी बॅक पॉलिसी दे, मनी बॅक आवडते त्याला मनी बॅक पॉलिसी. पण त्याला आपण त्याच्या आवडीनुसार पॉलिसी द्यायचीच आहे, त्यात काही सवलत नाही. पण त्याला बाकीचे पण प्लॅन समजून सांगितले पाहिजे. ज्यावेळेस आपण बाकीचे प्लॅन त्याला समजून सांगू त्यावेळेस त्याला मनी बॅकमध्ये काय फायदा आहे ही पण सांगितलं पाहिजे ना. मनी बॅक त्याच्या गरजेला जी पॉलिसी त्याला आवडते ती द्या. पण सर ही जर प्लॅन तुम्ही एकदा प्रयोग करून बघा की एखादी समोरची कस्टमर काय म्हणतोय साहेब मला अजून कुठले प्लॅन आहेत. तो काय करतोय की एकच प्लॅन आपण सांगतोय जीवन लक्ष जीवन लक्ष जीवन लक्ष किंवा जीवन आनंद सांगतोय. आपले फेवरेट प्लॅन, आपले जे फेवरेट प्लॅन आहेत ते त्याला आपण सांगत असतो. आता फेवरेट प्लॅन कुठला हे बाबा समजा जीवन आनंद ही सांगायला सोपं वाटतं. तुम्हाला आवडतोय त्याला तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न करताय. दुसरा तुमचा आवडीचा प्लॅन कुठला आहे जीवन लक्ष ही तुम्हाला सांगायला सोपं वाटतंय. लहान मुलांचा तो विचारतोय तर आपण मग हीच सांगतोय कुठला जीवन आनंद, त्याचबरोबर जीवन चिल्ड्रन्स मनी बॅक, जीवन तरुण आणि चिल्ड्रन्स मनी बॅक असेच प्लॅन सांगतो. आपल्याला काम करत असताना थोडं हटके काम करायचं. आता बस आपण आतापर्यंत एजंट होतो, एजंटवर नुसतं तेवढंच काम करत होतो. आता थोडं वेगळ्या पद्धतीने काम करायचं. काम करतोय वेगळ्या पद्धतीने काम करायचंय. काम करत असताना अडचणी येणार आहे. अडचण कुठली येणार आहे? नॉलेज. या मॅडम अडचणी येणार आहे. अडचणीत प्रॉब्लेम काय येणार आहे की समजा मी प्लॅन देतोय, ते कस्टमर काय म्हणतोय की मी जे प्लॅन ज्याचा प्लॅन मला माहित आहे जीवन लक्ष ही प्लॅनची मला माहिती आहे, दुसऱ्या प्लॅनची मला माहिती नाही. तो काय म्हणतोय की असं एफडीचा प्लॅन द्या बरं मला चांगला. त्याचं काय इच्छा आहे की जशी बँकेत एफडी असेल तसंच मला पाहिजे. त्याला आपण सांगतोय की अहो साहेब आमच्याकडे एफडी करण्यापेक्षा तुम्ही हप्त्याने पैसे भरा, पैसे चांगले मिळतात. खरंच आहे, सत्य आहे. का? कारण की एखाद्या व्यक्तीने जर समजा एफडी केली 1 लाखाची एकदाच तर त्याला जे काय व्याज बँकेत असेल तेच मिळत. इन्शुरन्स जो काय असेल त्याचं काय एक बांधलेलं LIC इन्शुरन्स देण्यासंदर्भात त्या पॉलिसीवर तेवढाच मिळेल. पण त्याचऐवजी त्यांनी जर फक्त 30,000 रुपये किंवा 27,000 रुपये वर्षाला हप्ता ठेवला, जीवनामध्ये ठेवून द्या, एंडोमेंटमध्ये ठेवून द्या, कुठल्याही पॉलिसीमध्ये ठेवून द्या त्यांनी, म्हणजे रेग्युलर पॉलिसी ह्या, त्याचबरोबर जीवन लक्ष आहे, जीवन प्रगती आहे. त्या पॉलिसीमध्ये त्या समोरच्या कस्टमरला आपण रिस्क कव्हर जे असतं रिस्क कव्हर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला पाहिजे असते त्यावेळेस त्याला बरं वाटतं. पण 1 लाखाची पॉलिसीला मिळणारे 15 वर्षानंतर फायदे आणि 5 लाखाच्या पॉलिसीला हप्त्याने भरल्यानंतर त्याला मिळणारे फायदे ते जास्त असतील. समजा 5 लाखाची पॉलिसी त्यांनी केली, 27,000च्या अनुषंगाने हप्ता जरा जास्त बसतोय. 16 वर्षाच्या पॉलिसीला 32,000 रुपये हप्ता राऊंड फिगरमध्ये बसतोय. 30 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी फक्त 13 वर्षे पैसे भरायचे. 14, 15 आणि 16 माफ आहेत जीवन लक्ष. आणि त्या व्यक्तीला किती पैसे मिळतात आपण आज त्याचं गणित आज शिकणार आहे. समजा एखादा व्यक्ती म्हणतो तुम्हाला 20 वर्ष द्या, 16 वर्ष द्या, पण ह्याची पण देण्याची आयडिया आपल्याकडे आली पाहिजे. फक्त एकच टर्ममध्ये येत बसलो तर आपण फक्त तेवढंच काम करू. आता थोडं आपण त्या स्टेजला आलोय, आपली स्टेज हळूहळू नॉलेजची वाढली पाहिजे. 16 टर्म दिल्यानंतर त्या व्यक्तीला किती मिळतात पैसे? 10,95,000 रुपये इथं मिळतात. ते कसं मिळतात ते आपण बघणार आहे. दुसरी गोष्ट 5 लाखाची पॉलिसी समोरची व्यक्ती घेईल का? परवा दिवशी
मी काकडे सर आम्ही बसलो होतो. त्यांच्या सासवडचं एक कस्टमर होते. त्या मुलाचं वय होतं 19. काकडे सर काय म्हणायचे की सर हा जो मुलगा आहे त्याचे वडील नाहीत, पण हा मुलगा आत्ता कॉलेज करतोय. तो बीबी काहीतरी ह्याला आहे, मास्टर ऑफ बीबी काहीतरी आहे, बीबीएला आहे, MBA तसं BBA. आणि तो काय करतोय की दिवसाला ह्याचा इन्कम सर किती असेल. त्यांनी काकडे सरने मला विचारलं. मला काय सांगता येत नाही, पण काकडे सरांनी सांगितलं म्हणजे सर हा दिवसाला 4-5 हजार रुपये कमवतो. 4-5 हजार. हा मुलगा हा खूप कष्ट करतो. तर आम्ही त्याला प्लॅन सांगितला 5 लाखाचा. 5 लाखाच्या प्लॅनला आम्ही त्याला हप्ता सांगितला 13,000 6 महिन्याचा. तो म्हणलं 13,000 कशाला. आम्हाला काय वाटलं की तो अजून कमी मागतोय. पण ठीक आहे म्हणलं किती असावा. तो म्हणला 15,000 रुपये मला हप्ता पाहिजे 6 महिन्यात. म्हणजे टेन्शन नाही. 6 महिन्याला 15,000 पाहिजे, 6 लाखाची पॉलिसी झाली. म्हणजे आमचं चूक कुठेतरी गणित चुकत होतं. पण आम्ही देताना त्याला जर 1 लाखाची दिली असती तर 2 लाखाची दिली असती तर तो 1,000-2,000 वाढवला असते. पण देताना आम्ही 5 लाखाची पॉलिसी सांगितली. तो तयार झाला. 1-2-3 दिवसात त्याचं पेमेंट पण होऊन जाईल. म्हणजे इतकं त्याला ते प्लॅन आवडलं. मग असं सांगताना मग 5 लाखाची पॉलिसी सांगायची का, 6 लाखाच्या पॉलिसीला आज थोडा आपण स्टडी करतो स्वतः की एखादी गोष्ट आपल्या समोर दुसऱ्यावर प्रसंग आलेला आहे त्यावेळेस आपली असणारी बॉडी लँग्वेज रिलॅक्स. पण ज्यावेळेस एखादा प्रसंग आपल्यावर भेटतोय त्यावेळेस आपली स्वतःची असणारी बॉडी लँग्वेज किंवा आपलं एक्सप्रेशन स्वतःचं. तसं एखाद्या कस्टमरच्या समोर बसल्यानंतर कस्टमरला आपल्याकडे एक हिंमत अशी पाहिजे की हे नॉलेज छोटंच आहे, मोठं नॉलेज नाही. 814 815 ही ह्याच्यापेक्षा पण भरपूर लोक चिंतन करतायत, अभ्यास करतायत. तुम्ही जर ठरवलं की मला थोडा वेगळा अभ्यास करायचा आहे की रोज 30 थोडा वेगळा मला वेगळाच अभ्यास करायचा आहे, पण तुम्ही तुमच्या आयडिया पण ह्यात लढू शकता. ह्या प्लॅनमध्ये आता जीवन लक्ष कसा द्यायचा वेगळ्या आयडियानी, एंडोमेंट प्लॅन कसा द्यायचा वेगळ्या आयडिया. आता एंडोमेंट प्लस त्याला जर रिटायरमेंटचं नियोजन करत असेल तर आपण त्याला सांगू शकतो तुमचं वय 30 आहे तर वय जेव्हा तुमचं 51 होईल 52, 53, 54, 55 असं सलग 15 वर्ष तुम्हाला LIC गुंड पेन्शन स्वरूपात पैसे मिळतील. तसं पण सांगू शकतो. जीवनानंद प्लॅनला पण रिटायरमेंटच्या स्वरूपात देऊ शकतो किंवा असं करू शकतो की त्याला एक जीवनानंद 5 लाखाची दिली, त्याचबरोबर मनी बॅक 5 लाखाची दिली कुठली पण, आणि त्याचबरोबर जीवन लक्ष 5 लाखाची दिली. असे 5-5 लाखाचे 15 पॅकेज वेगळं दिलं तर त्याला मिळणारे पैसे वेगळे. आपल्याला थोडा तसा पण अभ्यास करायला लागेल, कारण की हीच अभ्यास रोज 30 अभ्यास जर आपण करत राहिलो आपल्याला नॉलेजमध्ये भर पडणार नाही. आता आपल्याला ठरवावं लागेल की आपल्या नॉलेजमध्ये थोडी वेगळी भर पाडावं लागेल. आणि ज्यावेळेस आपली वेगळी नॉलेजमध्ये भर पडेल त्यावेळेस समोरच्या गोष्टींना मला वाटेल की समोरच्या व्यक्ती आपल्या समोर बसलेला आहे. जसं कोण बनेगा करोडपती तुम्ही बघितलेलं आहे. कोण बनेगा करोडपतीमध्ये समोर अमिताभ बच्चन आणि त्याच्यासमोर हॉट सीटवर दुसरा एक व्यक्ती बसलेला. मग असं एक समोर असं समजा की अमिताभ बच्चन ज्यावेळेस एखादा प्रश्न विचारतो ते स्टाईल त्याचं बोलणं आणि समर्पण त्या पद्धतीचं शांत संयमी, आणि जिथं गरज आहे तिथं हसण्याची गरज आहे त्याला हसवण्याची गरज आहे, बरोबर, किंवा एखादी चांगली नॉलेज देण्याची गरज आहे. नुसतं हाय त्याच पद्धतीने आपण बोलू का नाही. मग अमिताभ बच्चन ज्यावेळेस एखादी शब्द फेकतेची असत तर तशी आपल्याला कसं मनाला गोड वाटते, बरोबर आहे. नेहमी तो ज्यावेळेस येतोय त्यावेळेस त्या व्यक्तीचा आदर करतोय, बघितलं का, असं म्हणतोय या बसा. त्या व्यक्तीला कसं होतोय आई कोण बने करोडपती मी आपका स्वागत हे, किती एका वेगळ्या स्टाईलने म्हणतोय, किती वातावरण जरा वेगळं होतंय. तीच जर आपल्या मनातलं वातावरण तसं करायचं असतं म्हणजे आपण जर तशा पद्धतीने केलं तर, म्हणजे एखादा कस्टमर समजा ऑफिसमध्ये आला त्याचं आपण जर स्वागत केलं तर चांगलं, मग त्याला काय हार गुच्छ पुष्प द्यायचं नाही, मेंटली चांगलं म्हणजे इंथुझियमनी वेगळ्या पद्धतीने जर त्याला केलं तर बरोबर वाटतं, बरोबर. नंतर मी बघितलं बऱ्याच वेळा बघतोय माझ्या अगोदरच्या 4-5 वर्षापूर्वी, येस 4-5 वर्षापूर्वी असं बघत होतो मी की एक एजंट येतो असा निवांत, डेव्हलपमेंट ऑफिसर असं बसलेले आहेत, म्हणजे नाव नाही सांगत बसलेले आहेत. एजंट येतोय डेव्हलपमेंट ऑफिसर बसतोय, बरोबर डेव्हलपमेंट ऑफिसर चाललंय आणि बरं अरे कधी आलं तुम्ही असं अचानक, म्हणजे ती त्याच्याच तंद्रीत आहे किंवा त्याचं काम चालू आहे
एजंट येतोय शांत, म्हणजे दोघांची काहीच ॲक्शन नाही. म्हणजे हे डेव्हलपमेंट ऑफिसर, हा एजंट येतोय ऑफिसमध्ये, काहीच नाही. म्हणजे तो आला काय आणि नाही काय, माझ्यावर ॲक्शन ओके, थोडं वेगळे ॲक्शन द्यायला प्रयत्न करतो. आपल्या बालाजी ग्रुपचा एजंट आला असं कधी होतं का? हा बाई बसून कसं होतं जरा बघा. समजा गोप्ते मॅडमची एंट्री झालेली आहे, असं कधी झालंय की गोप्ते मॅडम नुसत्या बसल्या? काय होतं मॅडम? कधी तसं होत नाही. आल्या आल्या पहिला नमस्कार असतो. थँक्यू. म्हणजे काहीतरी सर तुम्ही आल्यानंतर काय एक्सप्रेशन? नाही की नमस्कार नसतो असा. ओके ठीक आहे. म्हणजे त्यांची पद्धत आले की प्रत्येक व्यक्तीला भेटतात एवढं नाही जेंट्सला असतं. तेच की मग पुष्पराज साहेब काय तुम्हाला वाटतं? काय तुम्ही आल्यानंतर रिस्पेक्ट ठीक आहे. मग तिथं यायला आवडेल का नाही आवडेल? आवडेल का? बोसे साहेब नाही तर काय म्हणणार, ती इज्जतच मिळत नाही. काय त्या ऑफिसमध्ये जाऊन करायचंय विचारला सर, त्याचं ते चाललेलं असतं असं नाही. दाले साहेब कसं वाटतं मला? आता तुमचे जे साहेब आहेत त्यानंतर कसं तुम्हाला शरद देतात, तसं दुसऱ्या ठिकाणी आपण बघितलंय असं शांत असतं. त्यात जर कस्टमरला जर आता ही एजंट झालं, कस्टमर जर समजा आला तर आपल्या घरी आल्या, घरी पाहुणे आले, पाहुणे घरी आल्यानंतर आपण असं आपल्या जवळ जेवण, अरे या 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 बरं झालं आलं किती म्हणजे आनंद वाटतो. त्या माणसाला बरं वाटेल का? तो जो घरी येणार आहे त्याला बरं वाटतं ना. तिथं काय जे फिरलेलं आहे या बसा, इन्सल्ट माणसाला वाटतं, त्याच्या विरुद्ध काम करायचं. इन्सल्ट म्हणजे त्या कस्टमरला इन्सल्ट नाही वाटलं पाहिजे. कोण बनेगा करोडपती में आपलं स्वागत, हे किती चांगलं वाटतं. बरोबर, किती जरा सारखं सारखं तेच म्हणतो, किती आदराने आहे बैठिये. चेक देताना बघितलं, चेक देताना कसं म्हणतो, हा हे चेक देतो लिहितो, असं नाही. पद्धत सिस्टम ती लोकांना आवडते. त्यांना कोण बनेगा करोडपतीमध्ये ज्यावेळेस 100 वर्षांनी बघितलं जाईल त्यावेळेस जो कोणी असेल कोण बनेगा करोडपती जर भविष्यात झाला असेल तर त्यांना तीच आवडणार आहे. अमिताभ बच्चनचं तो आवाज, ती वय, त्या वयाला त्यांचं जे आता वय आहे मिस्टर अमिताभ बच्चन यांचं, त्या वयाची माणसं खोकत बसतात. बरोबर आहे का असं फ्रेशमध्ये? मग हा व्यक्ती काय करत असत की खूप जबरदस्त शिकण्याचं, आदर्श घेण्याचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला काय तरी वेगळं पाहिजे, त्यांना त्या समोर दिसलं पाहिजे. आणि त्यातून आपण हे केलेलं आहे. त्यातून काय शिकणार आहे की मला माझ्या इन्शुरन्स क्षेत्रात मला काय करायचं. समजा एखाद्या मी गोष्ट करत असेल तर ती समोरच्या व्यक्तीला आवडते का? मी बोलत असताना समोरच्या व्यक्तीला मी जे बोलतोय ते त्याला आवडतंय का? त्यातनं तो वेगळा गैरसमज करून काय घेतोय का? त्याच्या मनाला कुठे लागतंय का? बरंच बघा, बऱ्याच वेळा आपण खुशीत असतो पण तो समोरचा व्यक्ती तशा पोझिशनमध्ये आहे का, त्या मनस्थितीत आहे का ऐकून घेण्याच्या, चेष्टा करण्याच्या, किंवा एखादं काम सांगितलं ते त्या मनस्थितीत आहे का, ते पण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. मग तेच ऑब्झर्वेशन आपण कस्टमरसमोर आहे. कस्टमरला तुम्ही जर पॉलिसी झाल्यानंतर फक्त पॉलिसी आहे आणि जसं अमिताभ बच्चन सांगतात की कोण बने करोडपती में आपलं स्वागत, हे पॉलिसी होते तोपर्यंत तुम्ही म्हणता, आणि एकदा पॉलिसी झाल्यानंतर काहीच नाही, ते पण नाही. काय पाहिजे? एक वेगळं तंत्र आहे. आपल्याला जर आपण चांगलं राहिलो तर एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडं जाण्यासाठी आपल्याला तो सांगू शकतो की असं करा की तुम्हाला जर काय याची माहिती पाहिजे असेल, आमचा मित्र आहे, जबरदस्त हुशार आहे, चांगला आहे, त्याला तुम्ही सांगा, किंवा आमच्याकडे मॅडम आहेत, तुम्ही 1 मिनिटात सांगा काय असेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. बरं वाटेल त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय म्हणून. तसं जर झालं तर किती फायदा होतो. बरोबर आहे. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याचा, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर त्याला किती बरं वाटेल, त्याचा प्रॉब्लेम आहे. मग आपण ह्याच्यात थोडी वीक नाही झालं पाहिजे. समजा माझं कुठलं एखादं आता समजा हीच इन्स्टिट्यूट आहे आपली गुरुकुल कॉम्प्युटर. गुरुकुल कॉम्प्युटरमध्ये माहिती तुम्हाला की चेहरे वाचतात. एकदा आम्ही सरांनी बोलवलं कार्यक्रमाला, त्यावेळेस सगळे स्टुडंट होते,
त्यांनी बक्षीस वगैरे काय 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 किती उल्हासित आपण झालतो, किती वेगळं वातावरण झालं की त्या विद्यार्थ्याला लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा पण वेगळं काहीतरी आहे आणि ते त्यांना मिळाल्यावर बरोबर. म्हणजे ही ज्यावेळेस गुरुकुल कॉम्प्युटर सांगतो त्यावेळेस आपलं काय आपण कधी पण जा म्हणून ती का म्हणत, कारण की ती आयडेंटिटी होती. असं नाही की बाबा हे 4 वर्ष टिकावलं सोडून देऊ. 2000 सर कितीपासून आपण चालवतो हे 2000 मी बघतोय 2001 पासून सरांनी स्टार्ट केलं होतं. ह्याच जागेत अजिबात जागा चेंज केली नाही. पण 2000च्या नंतर बरेच ठिकाणी मी इन्स्टिट्यूट बघितले चेंज झाले, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चेंज झाले, त्यांना परवडून नाही, ते कर्जबाधा झाले, बँकेने त्यांचे कॉम्प्युटर जप्त केले, सगळं पोझिशन बघितलं बऱ्याच ठिकाणी बघितलं. म्हणजे त्यांनी जो नुसता शो केला होता, शो तो शो करण्याची पद्धत आणि आतनं जी काय त्यांची काम करण्याची पद्धत होती. मग आज 2016 आहे, किती वर्ष झालं, 15 वर्ष झालं. मग एखादंच झाड कोलमडत नाही, एखादं सुरू केलेलं इन्स्ट्रुमेंट कोलमडत नाही, बरोबर आहे. ते का कोलमडत नाही, काहीतरी तत्व असतात, तत्व त्या पद्धती असतात. कारण की ह्यांना काय पाहिजे, मला बाकीचं काय नाही पाहिजे, मला माझं इन्स्टिट्यूट माझं जी चांगलं आहे. मग ह्यांच्या बरोबर ह्यांना साथ देणारी त्यांची मिसेस होती. पहिलं तुम्ही आहे का कुठं असं काय अडचण, आणि बिनधास्त इथं ह्या गुरुकुल कॉम्प्युटरला ज्या मुली आहेत त्या बिनधास्त येतात, बिनधास्त आहेत माहीत तुम्हाला. ते तुम्ही ऑब्झर्व केले का नाही मला माहित नाही का, कारण की इथं फॅमिली लक्ष द्यायला मॅडम टेन्शन नाही. बाकीच्या ठिकाणी त्यांना अनसिक्युअर वाटतं, पण इथं मग तसं ज्यावेळेस मी एखाद्या कस्टमरकडे जाईल त्यावेळेस त्याला असं वाटलं नाही पाहिजे ह्याला जर पैसे दिले तर ही भरेल का पैसे, पहिली गोष्ट कुठं LIC मध्ये, आणि फसवत तर नाही हो कुठं, त्याला फसवत तर नाही ना, असं त्याला अनसिक्युअर नाही झालं पाहिजे. आणि तीच पद्धत आपल्याकडे पाहिजे. पॉलिसी कशा आहेत काय, आता आपण सारखं हे करतोय. 814 एंडोमेंट, 815 जीवन आनंद, 816 बीमा बचत, 817 सिंगल एंडोमेंट, 818 जीवन निधी, 820 मनी बॅग, 821 न्यू मनी बॅग, 822 अनमोल जीवन, 823 अमूल्य जीवन, 904 नंबरचा मधून घेतला प्लॅन जीवन आरोग्य, 827 जीवन रक्षक, 828 बंद झालाय पण सारखं आपण ते करतोय वरिष्ठ बँक घेतला, 830 लिमिटेड पेमेंट एंडोमेंट, 831 जीवन संगम, 832 चिल्ड्रन्स मनी बॅग, 833 जीवन लक्ष, 834 जीवन तरुण, 835 एंडोमेंट प्लस, 833 जीवन लाभ, 834 जीवन शिखर, 838 जीवन प्रगती, 189 आता सध्या आहे, पण भविष्यात ही जेव्हा बंद होईल तेव्हा 810 येणार आहे जीवन. ही प्लॅन ज्यावेळेस तुम्ही त्या समोर पार्टीस लिहून देता ना त्याला म्हणता ह्याला लय प्लॅन माहिती आहे, ह्यांनी काय बघितलंच नाही. मी माझं एक उदाहरण सांगतो की मी परवा एका आपल्यातले एक एजंट आले, त्या एजंटला मी सहज प्लॅन सांगतो, सहज म्हणजे ते मिटिंगला त्यांना यायला जमना. मग मी त्यांना म्हणलं एक मिनिट, मी तुम्हाला थोडं अर्धा तास मला जेवढं तुम्हाला सांगता येईल, तुम्हाला जेवढा वेळ आहे मला वेळ तेवढा त्याच्यात सांगतो तुम्हाला. तरी पटापटा मी सांगतो. मग LIC ऑफिस मधला एक शेजारचा जे ऑफिसर आहे ती सारखा बघत होता, काय चाललंय म्हणजे कुठं बघतोय का, म्हणजे बॅग आहे त्यात काय बघतोय का नाही, हा पटापटा मी सांगतोय त्याला तुझं कसं काय माहिती, म्हणजे ह्यात जर काय चुकलं तर मला म्हणत सांग. त्यामुळे चुकाचा विषय येत नाही, कारण हीच आमच्याकडे हत्यार आहे, दुसरं काय नाही. LICचं नॉलेज हीच आमच्याकडे, हेच हत्यार आहे आमच्याकडे. हे जर आम्ही नाही आमच्याकडे शिकलो तर कोणा शिकणार. मग दुसरं ते तिथे त्यांच्या शेजारी डेव्हलपमेंट ऑफिसर बसले होते, म्हणले की कसं पटापटा इतकं कसं काय माहिती आहे, किती प्लॅन आहेत, प्लॅन किती आपल्याला माहितीच आहे, पण पटापटा. मग पटापटा झाल्यानंतर त्यांना मग ही झाल्या तिथपर्यंत नाही बसलो. परत 814ला किती वयोमर्यादा आहे ती एक त्यांना बरं वाटतं, 15ला एज एंट्री. मग डेव्हलपमेंट ऑफिसरांच्यानंतर तेवढं नॉलेज नाही, तेवढं आपल्या ग्रुपकडे नॉलेज आहे. मी बघितलं काल महिलांची मिटिंग होते, त्या महिलांच्या मिटिंगमध्ये आपल्या बालाजी ग्रुपच्या जे काय महिला होत्या त्यांची बॉडी लँग्वेज जरा वेगळी होती, त्यांच्यावर नॉलेज जास्त. ज्या महिला 15 वर्ष काम करतात, 16 वर्ष काम करतात, 10 वर्ष काम करतात, त्यांना अजून काही गोष्टी माहीत नाहीत, आपल्या महिलांना माहिती. चांगलं बरं वाटलं का, कारण की तिथं एक छाप वेगळी पडली आणि त्याच्यानंतर रिॲक्शन आलीच. चांगलं झालं की आपल्यातल्या महिलांची बॉडी लँग्वेज वेगळी होती, रिलॅक्स होती, टेन्शन नव्हतं, त्यांना कुठली गोष्ट माहीत नाही असं नाही. प्लॅन जर सांगाय त्या समजा एखादं जुनी महिला येत असेल
तिला एवढ्या काही गोष्टी माहिती नाही, तिला फक्त माहिती आहे जीवन म्हणजे काय जीवन लक्ष पण अजून गेलं नाही. त्याच पद्धतीत त्यांचं इथपर्यंत नॉलेज राहिले. कारण आहे त्यांच्या सर्कलच्या थोडं तुम्ही बाहेर आलाय, तुम्ही वेगळं नॉलेज घेताय आणि आपल्या बालाजी ग्रुपच्या नॉलेजच्या बाबतीत चांगलं आहे. म्हणजे चांगलं नॉलेज घेतात लोक, तिथलाच लढतायत नॉलेजसाठी. आणि हे नॉलेजचा फायदा काय होतोय की समोर कुठला पण कस्टमर आला तर ठीक आहे. आता भोसले सरांनी खूप कमी नॉलेज घेतलंय, पुष्पराज फडतड्यांनी खूप नॉलेज कमी घेतले. 1-2 महिन्यात काय नॉलेज घेतलं असं त्यांनी, तर त्याच्यात 10 पॉलिसी झालेल्या. सहज पॉलिसी आणतात सहज. सर आपल्याला जीवन लाभ आहे ना, तुझं जर घेतला तर तो प्लॅन आणि आपला स्टेट बँकेचा तो प्लॅन घेतला ठीक आहे, त्याच्यावर आपण थोडंसं काय होतं त्याच्यामुळं जरा जेव्हा तो कॉम्बिनेशन हे केलं का कस्टमरला जरा जुळत तो प्लॅन. स्टेट बँकेचा कुठला प्लॅन आहे त्याचा? तो 1000 आहे बघितलं का? त्यानुसार हा प्लॅन त्यांना सांगितला की त्याचप्रमाणे हा प्लॅन हे लक्षात आलं. हे सारखं घेतो आपण. एखादा परत म्हणलं असेल तर म्हणत आपल्याला समजा एखादी पॉलिसी दिली आणि त्या मुलाच्या म्हणजे तो बसला टक्केवारी, किती एकाच मुलासाठी हे बसणार का? नाही त्याच्या नशिबात दोघं मुलं असतील दोघांना नाही, दोघांची समजा टक्केवारी आली. मी काय म्हणतो की येऊ दे टक्केवारी, तसं काही ठरवलं नाही एलआयसीने की कुटुंबाचं, फक्त त्यांनी तेवढ्या तेवढं केलं पाहिजे. पण ते बसल्यानंतर मग गॅरंटी बसलच असं हे आहे का? कसं आहे की एलआयसीने एक काम केलेलं आहे की ही जी कागदपत्र सगळी ऑनलाईन मागवायची, ऑनलाईन भरायचं. आणि त्या ह्यात जे त्यांना म्हणजे त्यात लक्षात येत आहेत की गरजू कोण आहे. समजा एखादा खूप म्हणजे इन्कमवाला व्यक्ती असेल त्याला गरज नसेल एक वेळा, पण ज्याला गरजेचं आहे मग त्या सगळ्यात त्याला दिलं प्राधान्य त्याला दिलं. आम्ही बऱ्याच लोकांची ऑनलाईन पाठवले एलआयसीच्या गोल्डन जुबली स्कॉलरशिपला. त्यांचं काय केलं फक्त कॉलेजचं दिलं जातं, म्हणजे डायरेक्ट कॉलेजला. समजा एखादा व्यक्ती आता सध्या लिमिट नाही सांगतो समजा FYBL आहे, तर FYBL ला किती स्कॉलरशिप मिळते आता सध्या जस्टला 10,000 रुपये. असं BA चा खर्च तेवढा किती खर्च असतो, कॉलेजला किती खर्च असतो, समजा परीक्षेला किती खर्च असतो, ग्रॅज्युएशनसाठी एका वर्षासाठी सर किती येत असेल, पुस्तक बाकीची काय फी. ही जो खर्च आहे तो ग्रामीण एरियासाठी आखलेला नाही, तो मेट्रो सिटीमध्ये आखलेला आहे. मग तिथं जे खर्च येईल तो शेती यांना मिळणार कुठला 10,000, आता जस्ट 10,000. हायर एज्युकेशनसाठी मग त्यांनी काय केलेलं आहे की समजा गरजू आणि गरीब विद्यार्थी तर त्यांना ते कॉलेजचा खर्च जाईल. कॉलेज FYSYT कॉलेजचा खर्च म्हणजे हा ते तेवढाच खर्च, स्कॉलरशिप तेवढी मिळेल, त्याचा बाकीचा खर्च नाही मिळेल. आता तुम्ही म्हणत असाल स्कॉलरशिप म्हणजे काय येतं, त्यात खाण्यापिण्याचा खर्च येत नाही, त्याचा कॉलेजला जेवढी फी लागते तेवढे. आता बऱ्याच ठिकाणी हे स्कॉलरशिप त्याला हायर एज्युकेशनसाठी म्हणजे ज्यावेळेस 12वी पूर्ण होईल तिथून पुढं तुझं काय मोठ्या शिक्षणासाठी हायर एज्युकेशन FYSYT मला पण मिळेल गरजू विद्यार्थ्यांना. त्याला काय असेल ते खर्च मिळेल, पण कसं आहे की ती खर्च सरकारी पद्धतीने असेल. डोनेशन वाढत असेल 10 लाख रुपये फी कॉलेज कॅटेगरी ती त्या वेगळ्या पद्धतीने ठरली. आता तेवढी एवढी माहिती, पण 10 वर्षांनी हीच 1 लाख रुपये असेल BAची, त्यावेळेस वाढली असेल. पण आपण त्या अशा मुलांना पॉलिसी घ्यायला सांगतोय, बरोबर, जर गरज पडली नाही आपण त्यांना खोटं काय सांगत नाही. ही आपली क्लिअर आहे. आपण काय करतोय की ह्या मुलांनी पॉलिसी घेतली, कुठल्या अशी कुठे घेतली की भविष्यात तर ह्या मुलाला शिकायची गरज असेल पण ह्यातनं पैसे भागणार नसतात. समजा 75,000 रुपये त्यावेळेस फी आली, म्हणजे 5 लाखांची पॉलिसी 15% 75,000 आली, तर त्यात त्याचं भागेल का, म्हणून ते एक गोल्डन जुबली म्हणजे LICला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनाच केलेले आहे
मग आपण मार्केटिंग करतो त्याचं. हे नाही नाही तुम्ही सर त्याला काय लिमिट आहे का? म्हणजे समजा आता 5 लाखाची पॉलिसी घेतली पॉलिसीचा ह्याचा काही संबंध नाही. समज नाही. पण आपण जोडतोय त्याच्याशी. मार्केटिंग कधी करणार आपण? मार्केटिंग कधी करणार? समजा आता पालकांनी खूप तयारी केली मुलाची. ती म्हणते की माझं मुलगा डॉक्टर होणार, पण 10वीलाच ते नापास झाला, तर पुढं काय? म्हणजे होऊ शकतं. पण मुलाला जर त्याला शिकवायचंय तर त्याने आता बेसिकच त्याला चांगलं शिकवलं पाहिजे. गरज आता त्याला कॉम्प्युटर शिकवलं पाहिजे. गरज त्याला बॅच लावली पाहिजे. नाहीतर एकदमच 10वीत आल्याने एकदम जाग आल्या ते फरतरे साहेब आते, त्यांनी मला सांगितलं होतं की शिष्यवृत्ती मिळते, पण मुलगा 10वी नापास, शिष्यवृत्ती देऊ शकत का? पण ते टर्म अँड कंडिशन त्यावेळेस आहेत. त्यावेळेस याला जास्त शिष्यवृत्ती देते, म्हणजे आता गरज आहे तशी. हे लक्षात आल्या गोष्टी. हां जाऊ नाही. हां हां बरोबर. येस त्याला सांगितलं की 25,950 वर्षाला वाढायचे. हां येस 20 वर्ष वाढायचे. हां जीवन करून घेतलं. 25,000 वर्षापासून येस 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 5 लाखाचं जीवन करून 14,000 रुपये दरवर्षी. सांगा. लाईफ टाईम येणार पेन्शनसाठी मी सांगितले. आता थोडंसं की दरवर्षी मिळणार का ठराविक वर्ष? हां 800 कदाचित जीवन तरुण आहे असं समजतो. पण त्यांनी काय केलं सर? आयडिया दिली असेल काहीतरी. कुठला प्लॅन दिला काय सांगितलं? आम्ही 34 लाखाचं आहे. एक 5 लाखाचे उदाहरण घेतलं. 5 लाखाचं दरवर्षी किती पैसे मिळतात? हां 1 लाख. ठीक आहे. 20 वर्ष म्हणजे किती 25 वर्षापासून मिळणार. 25 वर्षापासून पैसे मिळणार. 25 25 26 म्हणजे 5-5 वर्षांनी मिळणार. देऊ शकतो आपण. त्याचं कॉम्बिनेशन. समजा एखादा प्लॅन आहे आपला. एक प्लॅन आपण विचार करू कुठला? जीवनानंद आहे प्लॅन. हां ह्या प्लॅनमध्ये आता मी तुम्हाला म्हणतो तसं होऊन जाईल. ही पॉलिसी जर समजा 21 वर्षात ठेवली, 21 वर्षांनी ह्या पॉलिसीला अमाऊंट किती मिळणार आहे? 12,57,500 बरोबर आहे सर. बघा तशी आयडिया आपण करतो, काय अवघड नाही. 12,57,500 ही मिळणारी अमाऊंट आहे. ही अमाऊंट कधी मिळते? 21 वर्ष. याला जी काय करते, याला एक ऑप्शन आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, आम्ही पण देतोय तो, पण हा ऑप्शन आता द्यायचा आहे. ज्यावेळेस ही पॉलिसी आता वय 30 आहे, ज्यावेळेस ह्या व्यक्तीचं वय 51 होईल त्यावेळेस त्यांना एकदम पैसे मिळणार. याला किती मिळणार आहेत? 12,57,500. हीच अमाऊंट एक एल आय सीकडे सेटलमेंट ऑप्शन आहे. सेटलमेंट ऑप्शन कसं आहे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. एक 9 ऑप्शन आहेत. म्हणजे एखाद्याला वाटते की मला पैसे आत्ता नको आहेत, 2 टप्प्यात पाहिजे. एखाद्याला असं वाटतं की मला 5 वर्षांनी पैसे पाहिजे, मिळतात. मग तुम्ही म्हणाल की 12,57,500 एवढीच रक्कम मिळते का? रक्कम जास्त मिळते. याला काय करते? म्हणजे तुम्हाला 100ला 5 रुपये जास्त देते. 12 लाखाला 5 व्याज सुरुवात आहे. मग किती रक्कम मिळेल? उदाहरण फायनल उदाहरण आहे, यात काय बदल होणार नाही. 1 लाख ह्या व्यक्तीने त्याचं वय 51 बरोबर आहे. मी काय केलंय की त्याला 21 वर्षाची टर्मची पॉलिसी दिली. दुसरी एक पॉलिसी दिली 25 वर्षाची टर्मची. बघा सर 25 वर्षाची टर्मची. मी काय विचार करतोय की ह्या व्यक्तीला 51 वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. मग किती मिळणार आहे? 51 वर्षी जे 12,57,500 मिळणार होते त्याऐवजी 1,55,000. किती? 51 वर्षी, 52 वर्षी 1,55,000, 53 वर्षी 1,55,000, 54 वर्षी 1,55,000, 6व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी, असं किती रक्कम मिळेल? 15,50,000 रुपये अमाऊंट जास्त मिळाली. म्हणजे ही ऑप्शन
तो वापरला आणि ही आयडिया वापरतात. हे कोण आयडिया वापरू शकतो? जे चुस्त एजंट आहे, हुशार आहे. आम्ही वापरतो आयडिया, हे आमच्या कस्टमरसाठी वापरतो. आपण तर ते काय म्हणले माहिती का? सेटलमेंट ऑप्शन काय लक्षात त्यांनी काय सांगितलंय की मुलगा 0 वर्षाचा आहे, बरोबर आहे. या मार्चमध्ये त्यांना काढणार आहे. पॉलिसी आता काढली. बरं, त्यांनी त्याला विचारलं होतं, त्यांनी सांगितलं तर मला विचारलं. त्यांना म्हणजे तुम्हाला प्रपोजल तयार करून देतात. हां, मग आपण करू. नाही, आपण एक काम करूया. त्या व्यक्तीचं, त्या मुलाचं पूर्ण नाव घ्या, त्या वडिलांचं पूर्ण नाव घ्या, मुलाची जन्मतारीख घ्या, वडिलांची घ्या, आपण कॉम्बिनेशन करू. ती खरी मजा आहे. आणि तुम्हाला एम डी जवळ असेल तर ती आयडिया तर बघा, ते म्हणजे अनलिमिटेड करता येतं, अवघड नाही. का कारण की असा एक प्लॅन होता या राशीकडं की ज्या प्लॅनचं नाव होतं जीवन तरंग. जीवन तरंग ह्या पॉलिसीला 20 वर्ष पैसे भरायचे. 20 वर्षानंतर जो काही बोनस असतो तो घ्यायचा आणि दरवर्षी समजा 10 लाखाची पॉलिसी असेल तर दरवर्षी समजा 20 लाखाची पॉलिसी तर दरवर्षी 1,10,000 1,10,000 आयुष्यभर मिळणार त्या मुलाच्या. दरवर्षी दर वाढदिवसाला त्यावेळेस आयुष्यभर. आणि ती मिळून परत समजा 20 लाखाची पॉलिसी, त्याचं काय उद्या बरं वाईट झालं तर घरच्याला पण 20 लाख रुपये मिळणार. तो 100 वर्षी जगला तर त्याला 20 लाख रुपये. अशी एक पॉलिसी होती जीवन तरंग. ती पॉलिसी आता येईलच काही दिवसांनी, अशा पॉलिसी येतात, चेंज होईल. कॉम्बिनेशन द्यायचं का त्या दोन्ही? कॉम्बिनेशन आपण शिकायचं. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाईल, मी बऱ्याच वेळा उदाहरण देतोय, डॉक्टर काय म्हणतोय की ताप आलाय, थंडी आली, पण एकाच गोळी कधी एकच गोळी शक्यतो देत नाही डॉक्टर, वेगवेगळ्या गोळ्या देत. मग काय अर्धे देतो. का देतो? समोरचा व्यक्ती त्याला त्या गोळ्या 500 त्या MBच्या गोळ्या किती MBच्या असतात? 500 MB. जर जास्त डोस झाला तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकेल, म्हणून अर्ध्या करून लगेच किती देतो. का देतोय की त्याला पित्ताचा त्रास आहे का, त्यानुसार काय गोळ्या देतो. पण त्यामध्ये पित्ताची गोळी देत. जर विचारलं तर त्या पित्ताचा त्रास होतो का, विचारच. तशा प्रकारच्या गोळ्या आहेत वेगवेगळ्या. मग ते कॉम्बिनेशन आहे. मग आम्ही पण कॉम्बिनेशन विकतो, देतो. फक्त आता कसं आहे की आपण हळूहळू त्या स्टेजला येणार आहे, हळूहळू त्या स्टेज. आता घेणारी पद्धत कशी असते कॉम्बिनेशन? कॉम्बिनेशनला वर्षाला कसं म्हणतात, तिन्ही पॉलिसी एकत्र. आता मी एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं, एक 815 मी सांगितलं की आता 5 लाखाची पॉलिसी द्यायची, नंतर 820 ही पण 5 लाखाची पॉलिसी द्यायची. येईल की नाही, तो वडिलांच्या नावाने देऊन हे केलेलं आहे. तर ॲक्च्युली ते मुलाच्या नावाने पॉलिसी दिली. त्या मुलाला वडिलांच्या नावाने आईच्या नावाने असं काहीतरी कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आपण पण करू शकतो, देऊ शकतो. त्याला आपण कुठली पॉलिसी देऊ शकतो. 0 वर्षाच्या मुलाला किती प्लॅन आहे? एक तर प्लॅन 835 नंबरचा प्लॅन आहे, 90 दिवसापासून पुढे. 834 नंबरचा आहे, 832 नंबरचा आहे, 817 नंबरचा प्लॅन आहे. हा प्लॅन आणि आता म्हणजे ही प्लॅन 0 वर्षाला देऊ शकतो. त्याच्यात 834 या प्लॅनमध्ये काय करू शकतो आपण की जीवन तरुण आणि चिल्ड्रन्स मनी. फक्त त्या व्यक्तीला त्या मुलाच्यासाठी पाहिजे ना, मग त्या मुलासाठी न देता याला हेच प्लॅन आहे. मग त्यांनी काय केलं, चेंजेस थोडं हे केलेलं, कॉम्बिनेशन द्यावं लागणार आहे आपण. ज्यावेळेस आपल्याला थोड्या व्यक्तीच्या समोरच्या गरजा एका पॉलिसीने भागत नसतील तर आपण दुसरं. आता एखादा व्यक्ती म्हणून असेल कारण जीवनान पण चांगली, जीवन लक्ष पण चांगली, ठीक आहे, 5 लाखाची जीवनान दिली, 5 लाखाची देतो आम्ही, देतोय बिनधास्त देतो. मॅडम लय पाठीमाग गेलाय, तब्येत काय ठीक नाही काय? काल नाही, मला असं लक्षात आलं की JPSOBचे काही लोक आहेत नाही, काल खूप धावपळ केली आहे, सगळ्यांची तब्येत आज ठीक नाही. पण तरी सुद्धा मॅडम आल्यात तर टाळ्या वाजवल्या पाहिजे आपल्या मॅडम. काल खूप धावपळ केली, बघितलं आम्ही तुमची धावपळ चांगली झाली. कारण की खूप कष्ट घेतल्यात. आपलं दुकान आहे म्हणल्यानंतर आपल्या दुकानासाठी एवढे कष्ट घ्यायची गरज आहे. आणि उशीर आल्याबद्दल काही दंड नाही मॅडम, आज काही माफ. तर कोण कोण उशीर आले? हे बघू रस्ता तरी मिळेल का नाही आपल्याला. ह्या मॅडम लवकर आल्यात. बघा ही कॉम्बिनेशन आणि कॉम्बिनेशनचा आपल्याला फायदा होईल. तसं काल आपण बघितलं, काल तुम्ही आल्यामुळं
ऑफिसमध्ये ज्या काय बाकीच्या महिला होत्या त्याच्यावर तुमचे क्वेश्चन सांगणार नॉलेज. तुम्ही परत त्या खान मॅडम, परत त्या कदम मॅडम, नॉलेज आहे ना प्रत्येकाला. तुम्हाला लक्षात आलं आम्ही बोलतोय सर होतो की काय ते म्हणत बालाजी ग्रुप कोण, बालाजी ग्रुप कुठले, म्हणजे बालाजी ग्रुपचे कोण आहेत बालाजी ग्रुप. तर त्याच्या डिव्हिजन आपण नाही तुम्हाला म्हणलं आपण काय तेच बघतात आपल्याला की हे बालाजी ग्रुप म्हणजे त्यांना कळतच नसतं कोण. आपण आपलं नाव पुढे करत नाही, आपलं ग्रुपचं नाव करतोय का ग्रुपच काम करणार आहे, एकटा माणूस काम करणार आहे का. 1,55,000 अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं. आता आपण तुमचा पुढचा कुठला आपण मुद्दा घेतला होता की पैसे कसे मिळतात. आता आपण थोडं शिकलंच पाहिजे का, कारण की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला जिंकायचंय. जसं मी तुम्हाला मग अशी एक उदाहरण सांगितलं की अमिताभ बच्चन हॉटसेटवर बसलेले, त्याच्यासमोर तो जो कोणी त्या 10 सेकंडमध्ये उत्तर द्यावं चाणाक्ष हुशार असा बुद्धिनिष्ठ व्यक्ती समोर बसलेला आहे. मग ह्या व्यक्तीला प्रश्न विचारताना एक कसे वेगळी पद्धतीची स्टाईल आहे बघितले. प्रत्येक व्यक्तीची काहीतरी स्टाईल असली पाहिजे. माझी पण स्टाईल आहे, प्रत्येक व्यक्तीची काहीतरी स्टाईल आहे. मग ज्यावेळेस ही माझी स्टाईल समोर एखाद्या व्यक्तीला आपण ही करतो सांगतोय बरोबर आहे. आपण एकमेकाची स्टाईल कधीतरी मानतो बरोबर, स्टाईल असते प्रत्येकाची स्टाईल. समजा जुने काय आपण हे बघतोय चित्रपट, त्या चित्रपटातल्या खऱ्याच डॉयलॉग आठवतात आपल्याला. मग आपली पण स्टाईल त्या समोरच्या माणसाला आवडली पाहिजे. नाहीतर तो काय म्हणत असेल, तो काय कल्पना करत की त्याला कधी एजंट भेटला असेल एखादा, तो आला आणि मला सांगतोय प्लॅन. काय प्लॅन सांगतोय की असाच आहे. त्याने सहज प्लॅन सांगून गेला, त्याला तो आवडला. पण आता हा एजंट आपण जाणार आहे स्वतः. आपण ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस आपला बोलण्याची स्टाईल समोर प्लॅन सांगण्याची स्टाईल शब्दात आहे सांगली पाहिजे. जिथं गरज आहे तिथंच, नाहीतर उगाच बडबड करत बसली बरोबर आहे. मग असे एक कस्टमर मला भेटलं तर की ज्यांची पॉलिसी आम्ही 2006 मध्ये केली होती जीवनान पॉलिसी केली. ती म्हणलं की सर मला ती मोडायची पॉलिसी. तर ज्यावेळेस मी मोडायला गेलो त्यावेळेस मला लई नुकसान होते. माझं सीएकडे काम होतं इथंच पुढे. तर त्यावेळेस मी माझा इन्कम टॅक्स जरा जास्त केलाय ना, मग सही करायला घेतो त्या इन्कम टॅक्सच्या. तर तिथं ती कस्टमर भेटला की म्हणला सर तुम्ही मला ओळखलं का. त्या डोळ्याकडे बघितलं, नाही म्हणलं ओळख, कारण की कुठं लई टेन्शन घ्यायचं. एक सेकंड बघितलं डोळ्यात, नाही ओळखलं राव सर. म्हणले तुम्हाला आठवण मी जेव्हा सांगा तेव्हा तुम्ही मला ओळखता. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की तुम्ही सांगसाल आणि मी तुम्हाला ओळखत. तर त्यावेळेस तो म्हणाला की 2005 ला जेव्हा तुमची 2 व्हीलर पंक्चर झाली तिथे विंचुर्या तिकडे, तुम्ही विंचुर्याला तुम्ही सुशांत निंबाळकर दोघं तुम्ही ते हे करत होता, दिमाग्राम करत होता. त्यावेळेस तुमची गाडी पंक्चर झाली होती म्हणून सुशांत निंबाळकरने मला फोन करून बोलावलं होतं की गाडी पंक्चर झाली, आम्हाला न्यायला या 2 व्हीलर. तिथं त्यावेळेस काय तशी सोय नव्हती. म्हणून म्हटलं तुमची गाडी पंक्चर झाली. हां म्हटलं. त्यावेळेस मग तो 10 वर्षापूर्वीचा तो भेटलेला मुलगा की जो होता किती वर्षाचा, 18-19 वर्षाचा, तो 10 वर्षांनी भेटतोय. तो आता भेटतोय, तो विचारतोय मला सर. तो मला म्हटलं की सर तुम्ही सांगा मला, कारण की जेव्हा एंट्री होत होती त्यावेळेस काय झालं की ते म्हणले बघा LICचे आता अधिकारी आहे. म्हटलं हा व्यक्ती आपल्याला ओळखतो. पण फक्त नमस्कार घातला, माझं जे काही CNच्याकडे काम होतं तेवढं करायचा प्रयत्न केला. पण तेवढं तो म्हटलं की तुम्ही ओळखलं नाही मला. मग ॲडेड दाखल त्याला एक प्रॉब्लेम त्यांनी सांगितलं मला की सर मी आता पॉलिसी मोडायला चाललो पण लय नुकसान होते. तर काय आयडिया आहे का ह्याच्यात काय आयडिया आहे का. तर त्याला काय म्हटलं की तुमची पॉलिसी कुठली मला फक्त सांगा. बरं एक मिनिट, तो म्हणलं पॉलिसी नाही माहिती, हप्ता सांगा. त्याने हप्ता सांगितलं. म्हणजे ही पॉलिसी जर 5 लाखाची जीवन आम्ही मीच केली म्हणजे सुशांत निंबाळकर आम्ही दोघं मिळून गाव भीमाग्राम करत होतो. त्यामुळे काही लोक माझ्या ओळखीची नव्हती. मग आम्ही काय केलं, जे काही पॉलिसी होतात त्यांना 50% मला 50% त्या गावात. ती गावाची लोक अजून पॉलिसीचे पैसे भरतात, पण त्या लोकांची ओळख नाही अजून. मग त्या लोकांचे काही कॉन्टॅक्टच नाही. त्यावेळेस काही लोकांच्याकडे मोबाईल होते, काही लोकांच्याकडे नव्हते त्यावेळेसची परिस्थिती. आता काय झाले की तो म्हणतोय की मला मोडलं तोटा होते, असं का हो. तर त्याला सांगितलं की तीच पद्धत आपली नेहमीची की फलटण स्टँडच्या ह्याच्यात तुम्ही बसलाय ST मध्ये, तिकडं पुण्याचं हे काढलंय आणि मधूनच लोणावळ्यामध्ये तुम्ही उतराय
उतरताय आणि कंडक्टर म्हणताय मला आता पुण्याला नाही जायचं, मला इथंच उतरायचं. तर कंडक्टर काय म्हणतील की साहेब आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. आहे का असंच काहीतरी आहे. जर आमचं तुमचा करार किती वर्षाचा आहे, तिथून वर्षाचा नाही, प्रवासाचा करार आहे, फलटण टू पुणे आहे. ह्या प्रवासात समजा जर काय प्रॉब्लेम होता, 2 प्रॉब्लेम होऊ शकतात. एक तुम्हाला तर प्रॉब्लेम होऊ शकतोय, ह्या एसटीला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. एसटी पंक्चर होऊ शकते, एसटीत यंत्र आहे बिघाड होऊ शकतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. समजा जर असं अवस्था तुमची झाली, प्रॉब्लेम व्हायला लागला की तुम्हाला एकदम चक्कर आली, तर ही एसटी सरळ प्रवासात चाललेला आहे, तर प्रवासामध्ये तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था कोण करेल, तुमची एसटी करेल. जर तुम्ही ह्याच एसटीमध्ये प्रवास करत असाल तर. दुसरी गोष्ट, इन केस समजा एसटीचा घोटाळा झाला, तर आम्ही एकही रुपया न घेता दुसऱ्या एसटीमध्ये बसून देण्याच्या तुमच्या प्रवासाला खंड न पडता तुमचा प्रवास एक थोडा वेळ प्रॉब्लेम होईल, पण तिथून पुढे कंटिन्यू करू. तिसरी गोष्ट काय की जर एसटी ऍक्सिडेंट झाला आणि तुमचं काय नुकसान झालं, तर एक्सपायर झाला तुम्ही, तर तुमच्या घरच्यांना एक काही रक्कम देण्याची जबाबदारी कोणाची, एसटी. हा करार ठरलाय. ज्यावेळेस एखादे तिकीट बाहेर निघते त्या मशीनमध्ये, त्यामुळे हे करतोय, त्यावेळेस त्या तिकिटाचा अर्थ असा आहे की हा करार आहे, ते तिकीटच ही करार आहे. किती पिरियडचा आहे, फलटण टू पुणे. हा प्रवास पूर्ण झाला, करार पूर्ण. तसं ही पॉलिसीचा करार 21 वर्षाचा आहे. 5 लाखाची पॉलिसी हा करार आहे. त्याला तुम्हाला 12,57,500 मिळणार आहे. आता ह्याच्यावर बोनस झालाय 32,500 नी 3,20,000 रुपये. त्याला तिथं सांगितलं बरं वाटलं. आणि आता तिथून पुढं तुम्हाला आयुष्यभर पण काय होणार आहे, 70 वर्षापर्यंत त्या जुन्या जीवनानंदला 70 वर्षापर्यंत डबल ॲक्सिडेंट बेनिफिट होता. तिथनं पुढे 100 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला पैसे मागायला मिळणार. इन केस बरं वाईट झालं तर तुम्हाला पैसे मागायला आवडतं जातं. आणि त्याला सांगितलं की समजा इथं आपण ह्या ऑफिसमध्ये बसतोय, सीएचं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये ही ऑफिस आहे भाडे. त्यांनी काय केलेलं आहे, करार केलेला आहे. समजा 11 महिन्याचा करार केलेला आहे आणि 2 महिन्यांनी माझं ऑफिस चालणार. मी असं ठरवलं की बाबा मला आता बंद करायचं, पण तो करार केलाय, ते पैसे त्याला द्यावं सांगलं. हा करार आहे आणि हाच करार या लक्षात तुमच्या शांतीशी केलेला आहे. त्याला ते आवडलं, मला बरं वाटलं की म्हणला अशी आयडिया मला कुणी सांगितलेलं आहे. कारण की मी तुमच्या परस्पर म्हणजे माझी त्याची काही जास्त ओळख नव्हती, पण ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे ही गोष्ट सुशांत निंबाळकरला पण विचारली, ते म्हणत नाही पैसे मिळणार, एवढंच म्हणा. दुसरी गोष्ट, मी त्या ऑफिसमध्ये गेलो, त्या साहेबांना विचारलं, स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं नाही. आता तुम्ही मला इतकं स्पष्टीकरण चांगलं दिलंय, त्यात किती वर्ष राहिल्यात, तर 11 वर्ष राहिले. 11 वर्षात त्याचा तो करार चालू राहतो ना. 2006ला पॉलिसी उतरवली, 2016 आलेलं आहे, 11 वर्ष राहिले पैसे मिळणार. ठीक आहे. आता आपण एक उदाहरण बघतोय की 5 लाखाच्या पॉलिसीचं उदाहरण, 3 लाखाच्या पॉलिसीचं उदाहरण आणि 1 लाखाच्या पॉलिसीचं उदाहरण एक घेऊया आपण, कळेल तरी आपल्याला पैसे किती मिळतात. प्लॅन कुठला पण घ्या, 815 घ्या, 833 घ्या, 814 घ्या. त्या प्लॅनला आपण एक उदाहरण घेतोय की 5 लाखाची पॉलिसी समजा 21 वर्षांनी केल्यानंतर, 3 लाखाची पॉलिसी 21 वर्षांनी केल्यानंतर आणि 1 वर्षाची पॉलिसी 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किती पैसे मिळतात आपण बघू. समजा 5 लाखाची पॉलिसी, हे सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. शेख मॅडम किती पैसे मिळतात? 5 लाखाची पॉलिसी ओके. ही बालाजी ग्रुपचा फिक्स आकडा आहे, टेन्शन नाही घ्यायचं. काय झालं तर ऐकून राहील फक्त. ही कसा आकडा येतोय आपण शिकायचं थोडा. समजा ही आकडा जर बदलला तर 5 लाखाच्या 3 लाख आला तर थोडं शिकलं पाहिजे. मी परवा एखाद्या कस्टमरच्या समोर बसलो तर ते थोडं आश्चर्य झालं, पैसे कसे मिळतात. त्याला म्हणलं एक काम करा, तुम्ही कॅल्क्युलेटर काढा बाहेर. कॅल्क्युलेटर बाहेर काढलं त्यांनी, म्हणलं मी जसं सांगतो सांगा की 12 लाख आकडा काहीतरी त्याला किंमत आहे ना, काहीतरी आहे मिळणार आहे. त्याला सांगितलं 5 लाखाची पॉलिसी, एका लाखाला 6,500 रुपये बोनस मिळतोय.
गुणिले 5 करा 32,500 आणि गुणिले 21 करा 6,82,500. हा म्हणला तेवढं ठीक. 5 लाखाची पॉलिसी 6,82,000 प्लस 5 लाख केलं किती अमाऊंट येते बघा. आणि फायनल ॲडिशनल बोनस एका लाखाला 15,000 आहे. गुणिले 5 करा 75. त्याने सांगितलं 12,500 12,57,500. तितकं खुश झाला नाही किंवा की कुठल्याही एजंट मला सांगितलं नाही म्हणला. एवढं मला कसं पैसे आलं कळलं पाहिजे ना आम्हाला, कळलं पाहिजे. मग म्हटलं बँक रेट आहे 8.5%, तुमचा 6 रुपये 50 पैसे मिळतात तरी फायदा आहे म्हणा, चांगला पैसे मिळतात. तर मागं तुम्ही सांगितलेलं जीवन आनंदची पॉलिसी असेल तर 13 लाख 20 लाखाला 6,500 रुपये बोनस मिळेल 1 वर्षात. किती वर्षाचा प्लॅन घेऊ? एवढाच 21 वर्ष. मग आपण घेतलेली होती तेव्हा लिहून घेतलेलं मी. हां. त्यावेळेस तुम्ही 13,20,000 रुपये म्हणता. पण किती तारीख आहे ना मीटिंग? तारीख मीटिंगची आहे मार्च मध्ये म्हणजे गेल्या मार्चमध्ये शाबूवाड्याची मार्च किंवा एप्रिल. शाबूवाडा मार्च किंवा एप्रिल मध्ये त्याच्या मागच्या मीटिंगची तारीख आहे 28/3. ठीक आहे. आता आपण ते शिकायचं ना. आता हे समजा माझ्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त केलं पाहिजे ना, असं ठेवायचं. 13,20,000 कसं आलं बघू ना आपण ते पण. समजा 12,57,500 किती आले टोटल अमाऊंट? 13,20,000 रुपये आणि 1 लाखाला 1 वर्षाला बोनस दिला 6,500. पुढं बोनस मध्ये फरक पडला. आता तुम्ही किती म्हणला बोनस? 12,000. तेवढंच बोनस फक्त फायनल ॲडिशनल बोनस पडला. 500 वाढला ना 1 वर्षाला 6,000. फायनल ॲडिशनल बोनस म्हणजे तो 20,000 झाला पाहिजे. 20,000 समजा केला तर किती होते? फायनल ॲडिशनल बोनस आपल्या हातात वाढवायचं, पण आपण नाही वाढवत नाही. 15,000 ठेवायला. समजा 20% केला असता तर किती रुपये झालं असतं? 1 लाखाला 20,000 बरोबर आहे. 520 म्हणजे 13,57,000 झालं असतं. पण मॅडम किती म्हणतात? 13,20,000. मनी बॅक पॉलिसी असेल, मनी बॅक सगळ्यांची वर लिहिलेले 815 दिवस आले. तर आपण आता मी एकदा ह्याचा फरक म्हणजे नाही ते आपण काढलं तर, पण त्यावेळेस आपण ही शिकलो नव्हतो. त्यावेळेस तुम्ही असं आहे का 15, 16, 18 असं नाही 22 वर्ष तर आहे. 20 वर्षाच्या टर्म शिवाय सरांनी कधीही शिकवताना घेतलं नाहीये. ते नाही म्हणजे तर सर म्हणजे मीटिंग मध्ये कुठलाही प्लॅन घेतला ना 814, 815 सर 21 वर्षाची टर्म सोडून कुठलीच टर्म घेतली तसं नाही म्हणत मॅडम. आता ते म्हणतात का नाही ऍडिशनल बोनस 15%, कधी म्हणतात आता म्हणजे 20%. हा, आणि त्यात मग त्याच्यात फरक देऊ शकतो का? म्हणजे 18%. तसं नाही. ना टक्के होऊ शकतं की, पण आता कसं आहे मॅडमला क्लिअर केल्याशिवाय नाहीतर बस सगळं मिटिंगचा पत्ता नसतो. आपण काय करू? हा माहिती आहे. पण मध्ये गॅप पडला तुमचा मिटिंगचा, थोडं चेंजेस बघित किती लोकांना या गोष्टी चांगल्या हळूहळू डेव्हलप केल्या. बरोबर आहे. कसं आहे पहिली गोष्ट मॅडम लक्षात ठेवा. शेख मॅडम फॅन बंद करायचं का? आजारी व्यक्तीमुळे त्रास तिकडे बघा. याला तिने काय केलंय 40 रुपयेपर्यंत 40 ते 80 या दरम्यान काय केलेलं आहे? बोनस केलेला आहे. बोनस काय केलेला आहे की 40 रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती दिलं आहे? 80 रुपये. ह्याच्यापेक्षा पण अमाऊंट जास्त होऊ शकते. ती तर शिकायसाठी आज आपण केलेली. ती शिकायचं ना. आज काय शिकायचंय? की पैसे कसे कुठल्या ह्याला किती मिळतात. आपण 12,000 रुपये करतोय, एकच रक्कम ठेवली, कमी ठेवली नाही. आणि त्या रकमेचा काय फायदा होणार आहे?
आता आज शासनाने